आपल्याकडे उपलब्ध आहे। तुम्ही जी माहिती देताय कर्वे साहेब ती धक्कादायक आहे, पण मला सांगा हा पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्टच्या दरवाजाला पडदे लावून तिथलं सामान हरवलं जात आहे, काहीतरी गुपचूप काहीतरी करावं असं काही संशयास्पद केलं जात आहे। हे सामान सांताक्रूजला एका आलिशान इमारतीत घेऊन गेलं जात आहे आणि आता आमची अलका असं सांगते, तिकडचे लोक सांगतायत की हा भुजबळांचा बंगला आहे। काय परिस्थिती आहे? एवढा आलिशान बंगला सांताक्रूजला छगन भुजबळांकडे खरोखरच आहे का? लोक जे बोलतायत त्यामध्ये काही तथ्य आहे का? नाही, मला ह्या सांताक्रूजच्या बंगल्याविषयी माझ्याकडे खरंच काही माहिती नाही। मला माहित नाही म्हणजे हा कुठला बंगला आहे आणि हा त्यांचा आहे का कोणाचा आहे मला कल्पना नाही। परंतु पडदे लावून तिथून सामान सगळं बाहेर काढलं गेलं, जाते गेले 2 दिवस, ही मात्र गोष्ट खरी आहे आणि ती माझ्या निदर्शनास आल्या मी ताबडतोब, आता असं आहे की लोक पण जागी झालेली आहेत, आजूबाजूच्या लोकांनी त्याचे फोटो काढून मला दिलेले आहेत की इथून हे बघा, हे ट्रकचे आम्ही मुद्दामून फोटो काढले, तुम्ही एवढं धिटाईने काम केलेलं आहे, तर हे घ्या पुरावे, कारण हे पुरावे नष्ट करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे मी ताबडतोब काल कमिशनर ऑफ पोलीस आणि ॲडिशनल कमिशनर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग यांच्याकडे ती पण तक्रार केली की बाबा हे पुरावे नष्ट करण्याचं काम आहे, हा सुद्धा एक कायदेशीर गुन्हा आहे, त्यामुळे ह्याच्यावर ताबडतोब कोणीतरी इंटरव्हीन करून काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे। कर्वे साहेब तुमची मागणी काय? म्हणजे भुजबळांनी मंत्रीपदावर राहून पदाचा गैरवापर केला असा तुमचा आरोप आहे की त्यांची आता पोलीस चौकशीच झाली पाहिजे? नाही, मला त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर वगैरे हा काही मुद्दा माझ्या समोर नाहीये। माझा फोकस हा फक्त ही आमची जी संस्था आहे एमएटीची, जी इतकी सोन्यासारखी उभी राहिलेली आहे, तर त्याच्यातले जे गैरव्यवहार आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकून त्यावर सोल्युशन हे मिळवलंच पाहिजे, या एका ईर्षेने मी हे काम करत आहे। तुम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे, तुम्ही राज्यपालांकडे गेलेला आहात, मला सांगा पोलिसात तक्रार करण्यामागे तुमची अपेक्षा काय आहे? नाही, अपेक्षा म्हणजे जेव्हा सप्टेंबरच्या नंतर जेव्हा मी ठरवलं की ह्याच्यात आता मला कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, नुसती चर्चा करून ह्याच्यातनं काही निघत नाहीये, त्यावेळेला मला कायदेशीर सल्ला असा मिळाला की हा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, म्हणजे हे सगळे जे काही गोष्टी आहेत ह्या क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये मोडतात, ह्याच्यामध्ये क्रिमिनल तक्रार ही वेगळी व्हायला पाहिजे। चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ट्रस्टला सुधारण्याच्या दृष्टीने सोल्युशन म्हणून त्यांच्याकडे अर्ज केला पाहिजे। तसंच हे जे गोष्टी घडलेल्या आहेत हे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत असा मला सल्ला माझ्या वकिलांनी दिल्यामुळे मी चॅरिटी कमिशनर आणि पोलीस या दोन्ही ठिकाणी मी तक्रार दाखल केलेली आहे। फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे तुम्ही असं म्हणताय, पण कर्वे साहेब तुमच्यावर सुद्धा असा आरोप केला जातोय भुजबळ समर्थकांकडून की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण काढलंय, यामागे काही राजकीय हेतू आहेत। मी स्पष्टच सांगतो, आज एका वृत्तपत्रात बातमी आली आहे की तुमच्या पाठी एकतर शरद पवार आहेत किंवा मनोहर जोशी आहेत असं त्या वृत्तपत्राने छापलंय, खरं काय आहे? मी अतिशय लहान माणूस आहे, माझ्या पाठी कोणी एवढी मोठी माणसं वगैरे असण्याचा प्रश्न नाही, आणि जर तसं काही असतं तर मी अजूनही दुसरं काही केलं असतं। आणि आता कुठल्या मला वाटतं ह्या काही महानगरपालिकेच्या आणि काही निवडणुका आहेत ना, कारण मी गेले 2 महिने ह्या पिटिशनच्या मागे असल्यामुळे मला खरंच ह्या कुठल्या निवडणुका आहेत हे पण माहित नाही, त्यामुळे हे राजकीय वगैरे आता ह्याच्यातनं फोकस डायव्हर्ट करण्यासाठी हे असं कोणी म्हणत असेल, परंतु ह्याच्यात काही तथ्य नाही। मला सांगा कर्वे साहेब, काल आमची रिपोर्टर तिथे आली तेव्हा त्या सिक्युरिटी गार्डनी आणि तुमच्या संस्थेतल्या काही पदाधिकाऱ्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला, तुमच्या समोर पत्रकारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। भुजबळांची एकूण मसल पॉवर पाहता तुम्हाला धमक्या मिळतायत का? तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो का? धमक्या अजून तरी मला मिळालेल्या नाहीत, परंतु धोका होऊ शकतो असं मला सगळ्यांनी सांगितल्यामुळेच मी गव्हर्नर साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना व शिवाय कमिशनर ऑफ पोलीस यांना पत्र लिहिलेलं आहे की बाबा हे अशा मी तक्रारी केलेल्या आहेत, तर त्याच्यात माझी आणि माझ्या कुटुंबियांची सिक्युरिटीची आपण जबाबदारी घ्यावी, अशा तऱ्हेचं मी पत्र त्यामुळे दिलेलं आहे। कर्वे साहेब धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही तुमच्या संपर्कात राहू, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने हे प्रकरण महत्वाचं आहे। एक चांगली शिक्षण संस्था आहे, ती वाया जाऊ नये म्हणून सुद्धा हे प्रकरण महत्वाचं आहे। मी आता जातोय आशिष जाधवकडे। आशिष, बघितलंस किती गंभीर प्रकरण आहे, तू मंत्रालयात रिपोर्टिंग करतोस,
मला सांग, हे सगळं प्रकरण सुनील कर्वेंनी बाहेर आणलेलं आहे. आज अलकानी काहीतरी बंगल्याचं वेगळंच प्रकरण समोर आणलेलं आहे. तिसऱ्या बाजूला महाराष्ट्र सदनाचं प्रकरण समोर आलंय. काय चाललंय भुजबळांचं? भुजबळ राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहे का? त्यांच्या मंत्रिपदाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो का? खरोखरच छगन भुजबळ हे अडचणीत तर आलेलेच आहेत. आज जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे सध्याचं जे एमईटीचं प्रकरण आहे याविषयी जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा शरद पवारांनी उत्तर देण्याचं साफ टाळलं. ते एवढंच म्हणाले की पैसा कुठून आला आणि कुठं गेला, आरोप कोणी केले आणि कोणावर केले मला काही बोलायचं नाहीये, हे आरोप मला मान्य नाहीत असं म्हणून तो प्रश्न त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. आणि तिथंच एक प्रकारची चर्चा सुरू झाली की खरंच उत्तर देण्याचं टाळलं की पवारांनी न बोलता काही आणखीन संभ्रम वाढवलेला आहे. खरं तर असं असतं की छगन भुजबळच नाही, महाराष्ट्र सरकारमधले अनेक जे ज्येष्ठ मंत्री आहेत ते मंत्री असतात म्हणजे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट ते काय करतात, त्याचा कसा ते वापर करतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं. भुजबळांसारखे जे अनेक मंत्री आहेत त्यांच्या विषयीच्या तक्रारी, जे तारांकित प्रश्न असतील किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर माध्यमातून विधिमंडळात का येत नाही, फारशा आल्या तर त्यावरती नेमका आवाज का उठत नाही, या सर्व प्रश्नांचा धांडोळा घेताना एक लक्षात येतं की असे जे मंत्री आहेत हे याची तजवीज घेत असतात की अशा प्रकारचा कुठलाही कोणी आवाज उठवू नये. त्यासाठी त्यांचे जे पीए असतात, पीएस असतात, ओएसडी असतात हे सतत काम करत असतात. पण जेव्हा सुनील कर्वे सारखा एखादा निकटवर्तीय सहकारी जेव्हा हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करतो तेव्हा सगळ्यांना लक्षात येतं की शून्यातून विश्व निर्माण करणारी जी व्यक्ती आहे ती कशी मोठी झाली. आज यांनी जो पब्लिक ट्रस्ट मधली जी ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या माध्यमातून, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये भुजबळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण होते, गृहमंत्री पण होते आणि इतर अनेक त्यांनी खाते सांभाळलेले आहेत. त्यामुळे आपण हे नक्कीच म्हणू शकतो की कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिटचं सुद्धा यामध्ये ब्रीच झालेला आहे, त्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे, सरकारी यंत्रणेचा वापर झालेला आहे. तो बडगा दाखवण्यात असेल, धाक दाखवण्यात असेल आणि त्याशिवाय काय एवढं मोठं विश्व निर्माण झालं असा प्रश्न आता सामान्य बरोबर आहे. आशिष, इथे मला तुला विचारायचं आहे. आशिष, मला इथे तुला विचारायचं आहे, तू ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतोय, पदाचा गैरवापर म्हणतोयस. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन जे आहे ते भुजबळांच्या खात्याच्या अखत्यारीतच येतं, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या. अशा प्रकारच्या एका इमारतीमध्ये फर्निचरचं कंत्राट आपल्या सुनांना देणं हा पदाचा गैरवापर आहे की नाही? अगदी बरोबर आहे, हा पदाचाच गैरवापर आहे. महाराष्ट्र सदनाचं प्रकरण हे याआधी पण आलेलं आहे. जेव्हा महाराष्ट्र सदनाचं जे कंत्राट आहे ते चमनकर बिल्डर्सला दिलं गेलं तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीनं आवाज उठवला गेला. पण त्यानंतर आता जेव्हा ते भवन उभारलं जात आहे तेव्हा जे फर्निचरचं कंत्राट आहे ते भुजबळांच्या सुनांना दिलं गेलं आहे. हे जे कंत्राट दिलं गेलेलं आहे यामध्ये नक्कीच ऑफिस ऑफ प्रॉफिटचं उल्लंघन झालेलं आहे, कुठेतरी त्याचा वापर झालेला आहे आणि तो भुजबळांच्या आशीर्वादाशिवाय त्यांना तो मिळू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही एखादं इतक्या व्यापक मोठ्या इमारतीचं कंत्राट एखादं देता तेव्हा सर्व बाबी बघितल्या जातात, निकष बघितले जातात आणि त्यानंतर ते निविदा उघडून ते टेंडर तुम्हाला अलॉट केलं जातं. इथं तसं काही झालंय का हेही बघणं गरजेचं आहे. जसं मी आधी म्हणालो की सुनील कर्वे आज बोलले म्हणून बऱ्याच गोष्टी कळल्या. आता माहितीच्या अधिकारात अनेक गोष्टी उजागर होतील, उघड होतील आणि भुजबळांना या सर्व प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत. कारण एमईटी ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि लोकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की इतकं मोठ्या ट्रस्टची वाढ झाली कशी. आणि जसं की सुनील कर्वे आता जे आरोप करतायत त्या माध्यमातून भुजबळ एमईटी हे मुंबईमध्ये आहे पण भुजबळ नॉलेज सिटी जी नाशिकमध्ये आहे ती अलीकडच्या काही वर्षातली आहे. भुजबळांचा जो पुनरुज्जीवन झालं राजकीय दृष्ट्या ते येवल्यामधनं झालं, नंतर ते नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये त्यांचा पसारा वाढला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये ज्या अलीकडची वर्ष आहेत त्यामध्ये त्यांची कशी वाढ झाली तर त्यामध्ये नक्कीच एमईटीचा खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि जसं की ते 169 कोटी 179 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं म्हणतायत त्यातनंही बरंच काही उघड होऊ शकतं. माहितीच्या अधिकारात मला असं वाटतं की हे प्रकरण आणखीन पुढे जाईल. आज सुनील कर्वे उभे राहिले, उद्या अनेक जण उभे राहतील आणि उद्या हायकोर्टामध्ये इतर कोर्टांमध्ये सुद्धा या केसेस सुरू राहतील. भुजबळ खरंच अडचणीत आले असं आज म्हणावं लागतंय. अगदी भुजबळ अडचणीत आलेले आहे आणि निवडणुकीनंतर त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. पत्रकारितेच्या नियमानुसार इथे आरोप करणाऱ्या सुनील कर्वेंना बोलावल्यानंतर आता या क्षणापर्यंत माझ्या न्यूजरूमने छगन भुजबळ, समीर भुजबळ
आणि पंकज भुजबळ तिघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाला नाही असं नाही, संपर्क झाला. पण तिघांनी असं सांगितलं, सुनील कर्वेंना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्हाला यावर काहीही म्हणायचं नाही. लक्षात घ्या, तिन्ही भुजबळ उत्तर देत नाहीयेत या आरोपांची. संशय वाढतोय. सार्वजनिक पदावर बसलेल्या माणसाला अशा संशयग्रस्त वातावरणात राहता येतं का, हा खरा प्रश्न आहे. भुजबळ जेव्हा गृहमंत्री होते, भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा तेलगी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झालेले होते. आज पुन्हा एकदा गंभीर आरोप होत आहेत. नेते म्हणून आपल्या प्रतिमेचं काय होणार याचा विचार छगन भुजबळांनी करायला हवा आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. छगन भुजबळ, तुम्ही जर तयार असाल उत्तर द्यायला तर IBN लोकमत ती लोकांपर्यंत पोहोचवायला तयार आहे. पण कृपया माध्यमांवर दबाव आणू नका. बातम्या देणं हे आमचं काम आहे, त्या आम्ही देतच राहणार.